नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पेपरमध्ये एक न्यूज झळकत आहे की जे शेतकऱ्यासाठी टोपणीसाठी लागणारं बियाणं आहे, जे कपाशीचं बियाणं आहे, ते जास्त दरामध्ये विकल्या जात आहे। तर ही गोष्ट खरी आहे का, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही गोष्ट अगदी खरी आहे। जे लोकांना पाहिजे नाही, जे शेतकऱ्यांना पाहिजे नाही, त्या व्हेरायटीचं बियाणं आहे हे जास्त भावामध्ये विकल्या जात आहे। आणि असं म्हटलं जात आहे की त्याचा स्टॉक कमी आहे आणि ते बियाणं कमी येत आहे। तर कधीच कोणती कंपनी जर आहे तर त्यांचं बियाणं जर चांगलं असेल तर स्टॉक हा कमी करत नाही, त्यांचा स्टॉक तर त्यांनी चांगलाच करून ठेवणार आहे। कोणती कंपनी अशी राहील की आपला माल चांगला खपत आहे बा आपण ते बनवणं कमी करू, तर तसं काहीच नव्हतं मित्रांनो। त्यांनी काय करताय, जो सप्लाय आहे तो कमी करत आहे आणि जो बियाणाचा रेट आहे तो वाढवत आहे। समजा एक साधारण जर कपाशीची बॅग जर घेतो म्हटलं आपण, तर ती 800 ते 900 रुपयाला येते, पण ह्या व्हेरायटीच्या बॅग ज्या आहे 1400-1500 अशा रुपयामध्ये विकल्या जात आहे। तर असं करणं जे आहे हे चुकीचं आहे। पण जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडे आतापर्यंत अशी कोणती लेखी तक्रार गेलेली नाही आहे की हे असं होत आहे म्हणून, कारण का शेतकरी जो आहे हा चूप राहत असतो, म्हणजे युनिटी नाही आहे, हा कधीच सोबत येऊन एका चुकीच्या गोष्टी विरुद्ध लढत नाही आणि कधीच आपली बाजू मांडत नाही। म्हणून शेतकरी गट हा नेहमी मागे राहणार आहे आणि त्यांचं शोषण हे असंच चालू राहणार आहे। मी कृषी केंद्र धारकांना अशी विनंती करतो की तुम्ही हा काळा बाजार बंद करा, कारण का तुमच्याजवळ बियाणं असून सुद्धा तुम्ही बियाणं देत नाही। कारण काय याचं, जर एखाद्या गोष्टीची जर डिमांड वाढत असेल तर काय करायचं, त्याचा सप्लाय कमी करून टाकायचा। म्हणजे सप्लाय जर कमी केला तर डिमांड ही वाढलेली असते आणि पैसे जे आहे हे लोक जास्त देतात आणि एखाद्या बियाण्यासाठी पैसे जास्त देणं हे चुकीचं आहे मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक असं आवाहन करतो, जर तुम्ही वेळेवर टोपणी केली किंवा त्याची चांगली राखण केली किंवा त्याचं चांगलं नियोजन केलं तर तुम्हाला कोणतं पण बियाणं हे चांगलं उत्पन्न देणार आहे। तुमची मेहनत ही तर तुमच्या कामी येणारच आहे, पण हे असे काळा बाजार जो होता आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन देऊ नये आणि असे जे जास्त दरामध्ये बियाणे विकल्या जात आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि कृषी विभागामध्ये तक्रार केलेली पाहिजे। तुम्ही एकजूट होत नाही कधीच आणि म्हणून तुमचं शोषण जे आहे हे नेहमीच असंच चालू राहणार आहे। आणि कृषी केंद्र धारकांनो आणि जे उत्पादन कंपन्या आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की शेतकऱ्याचा जीव तर वरून पडणारा पाणी हा घेतच आहे, अवकाळी पाणी पडत आहे आणि कधी पण पाऊस होतो, कधी पण त्याच्या तोंडातला घास जो आहे हा हिसकावून घेत आहे, तर तिथून मरण होतच आहे शेतकऱ्याचं। आणि तुम्ही असे भाव वाढून जर शेतकऱ्यासोबत असं करसाल तर तुमचे बी दिवस कधी ना कधी येणार आहे, हे लक्षात ठेवा। कारण शेतकरी जो आहे हा जगला तर पूर्ण देश जगेल। हर गोष्टीमध्ये शेतकऱ्याचंच मरण आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, तुम्ही बियाण्याचे रेट वाढवता, खताचे रेट वाढवता। सरकारला माहित आहे शेतकरी करून करून काय करणार आहे, कारण का हा अशिक्षित गट जास्त आहे याच्यामध्ये, जो कधीच आपल्या हक्कासाठी लढलेला नाही आहे। आणि कृषी केंद्र धारकांना पण माहित आहे हा जाऊन जाऊन कुठे जाईल, येणार तर पूर्ण आपल्याकडेच आहे। कुठे कुठे तर शेतकऱ्यांना जे आहे हे उधारीमध्ये जर कृषी केंद्रवाले बियाणे देत असेल तर कितीतरी टक्के व्याज दर त्याच्यावर लावला जातो। हा पण एक काळा बाजार झालेला आहे, याच्या विरुद्ध कोणी आवाज उठवत नाही। जे खत आहे ते बी खत त्यांना मिळत नाही आहे। समजा मागे युरियाचा स्टॉक कमी होता तर त्याच्यासाठी पण जास्त पैसे मोजावे लागत होते, तर असं का बरं होत आहे, काऊन तुम्ही सप्लाय जो आहे हा कमी करता। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे, तर तुमच्यासोबत जर असं होत असेल, कुठं जर बियाणे हे जास्त पैशात विकल्या जात असेल किंवा तुम्हाला सांगल्या जात असेल की स्टॉक कमी आहे, तर याची लेखी तक्रार जी आहे तुम्ही कृषी विभागाकडे देऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की अशा गोष्टी होत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि तुम्ही आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेली माहिती जर खरी वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पोचवा की ज्यांना ज्यांना माहीत नसेल की या गोष्टी पण आपण करू शकतो आणि आपल्या व्हिडिओतून आपण सर्वांना जागरूक करण्याचं काम करतो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।